हॅलो फ्रेंड्स, इझी कुकिंग विथ मनीषामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण इथे बनवणार आहोत आंबट भाजी, म्हणजेच आंबट चुक्याची भाजी. भाज्यांमध्ये दोन प्रकार आहे, एक आंबट चुक्याची आहे आणि एक आंबाड्याची भाजी. तर आज आपण इथे बनवणार आहे आंबट चुक्याची भाजी. हे बघ, या अशा प्रकारे आहे ही. बघू शकता इथे तुम्ही, अशा प्रकारची ही भाजी आहे. भाजी मी इथे निवडून घेतली आहे, पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. आपल्याला भाजी कापायची नाही आहे. अशाच प्रकारे मी जे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तशीच भाजी निवडायची आपल्याला. बारीक कापायची नाही, कारण ती एकदम 2 मिनटामध्येच शिजून जाणार आहे. मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे. हे बघू शकता, त्याच्यामध्ये भाजी टाकलेली आहे. आपल्या खाण्याचे 3 चम्मच आहे ना, त्या चम्मचने आपल्याला फक्त चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ती पाण्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून ती पण शिजायला टाकायची, थोडंसं मीठ टाकून. हे बघा, आपोआपच भाजीला पाणी सुटते. तुम्ही बघू शकता इथे एकदम 2 मिनटामध्येच भाजी ना शिजते. इथं मी पाणी पण नाही वापरलं भाजी शिजवण्यासाठी. भाजी एकजीव करत शिजवून घ्यायची आपल्याला चम्मचने, म्हणजे हलवून शिजवली ना तर आपल्याला ती घरटण्याची पण गरज पडत नाही, ती लगेच शिजून जाते. हे बघा, अशा प्रकारे. तर फ्रेंड, जे कोणी या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, इथे आपली भाजीतलं पाणी पूर्ण आटून गेलं आहे. तुम्ही बघू शकता, आपली भाजी शिजून झालेली आहे. आपण साईडला भाजी काढून घेऊया आणि वाटण तयार करायला घेऊया. इथे वाटणासाठी लागणारे काही साहित्य घेतले आहेत मी इथे बघू शकता. मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे शेंगदाणे आणि 1 चम्मचभर जिरे घेतले आहे, चवीनुसार मीठ. याचं आपल्याला आहे ना आबडधोबड वाटण तयार करायचं आहे, मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. इथे तेल तापले, आपण 1 चम्मचभर जिरे टाकूया फोडणीला आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या कुटून घेऊन त्या पण आपल्याला तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे, जे मग भाजीला चांगली फोडणी बसते. आता जे आपण वाटण तयार केलं आहे ते तेलामध्ये सोडून घेऊया. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आपल्याला वाटण. हे बघा, आपण भाजी शिजून घेतलेली आहे, ती साईडला ठेवलेली. आता ती याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा ना, आपल्याला म्हणजे भाजीला घरटायची पण आपल्याला गरज पडलेली नाही आहे. गावाकडे ही भाजी अशाच पद्धतीने केली जाते, पातळ भाजी असते ही आणि आपण हिला ज्वारीची भाकर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ती. तुम्ही अशीच भाजी करता का ते देखील मला सांगा. इथे मला ही भाजी पातळ करायची, म्हणून मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला थोडासा मसाला आहे त्याच्यामध्ये ते पाणी टाकून घेणार आहे मी आणि ते हे बघा मी टाकून घेतलं आहे. आणि इथे मला अजून थोडीशी घट्ट वाटते, तर मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे. इथे चांगली भाजीला उकळी आली आपल्या आणि भाजी झालेली आहे आपली. आता मी गॅस बंद करून घेतला आहे. हे बघा, आणि आता आपली भाजी इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे. एका प्लेटीमध्ये मी काढून घेतली आहे भाजी. हे बघा, आता दुपारच्या जेवणासाठी आता तयार आहे आंबट भाजी, आंबट चुक्याची भाजी. फ्रेंड्स, तुम्ही आपला किमती वेळ काढून व्हिडिओ बघता त्यासाठी खूप खूप धन्यवाद. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.